आम्ही इथे आलोय गणपतीपुळेला पुढे प्राचीन कोकण बघायला. चला लवकर निघा बाहेर. हे प्राचीन कोकण इथे काय काय बघूया आपण. सगळं हे इथे सुरंगी म्हणजे काय ते झाड आहे ना. उंडीचा छोटा भाऊ आहे असं म्हणा. उंडी काय आहे? शूटिंग करायला आहे ना. कीर्तन और पारंपरिक नजर आते हैं। दशावतार यहाँ का लोकप्रिय लोकनाट्य है। इसे नमन या खेल भी कहते हैं। यह पौराणिक कथाओं पर आधारित सत्य एवं असत्य के बीच के संघर्ष को दर्शाता है। ते बोललो ते नंत्याकडे कुठे दिले प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष हा आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य आणि आरोग्य प्राप्त होते. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार बाहेर बोर्ड लावलाय. एक्झिट करताना तो बोर्ड तुम्ही बघू शकता. तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीकही मानलेली. त्याला पिंपळपण या कारणाने म्हणतात कारण त्याच्या भोवती जो दगडी कट्टा बांधला त्याला कोकणी भाषेमध्ये पार असं म्हणतात. आपण कोकणात राहत नाही ना म्हणून आपल्याला अशी ओळख करून घ्यायला लागते स्वतःला दुसऱ्यांकडनं. बघा काय जी आपली परिस्थिती आली की आपल्याला दुसऱ्याकडनं ओळख करून घ्यावी लागते कोकणाची. शिलालेखावरती लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणाची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची वन. ती जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहोत की 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसं कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती आणि परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना वाकून ये. बघा कोकण आपलाच कोकण तुम्हीच. गडगडत येईल बेबी तिकडून खाली. बाई इतना अंधेरा क्यों भाई. बाबा लागला बघ तुलाच बोलून आता आपण 500 वर्ष पुढे जाणार आहे डायरेक्ट. त्यांनी सांगितलं आता 500 वर्ष डायरेक्ट गुहेतून निघालो तर डायरेक्ट 500 वर्ष पुढे. एखाद दोन जिवंत तरी ठेवायची. खाली पण बघायला लागेल. भगवान परशुराम. आपल्या पुराणामध्ये असा उल्लेख केलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली. जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्याच्याशी त्यांनी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधलाय याला पाखाडी म्हणतात.
पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आज आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकण मधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. माझी सेल्फी स्टिक आणली पाहिजे. माहिती आहे तू बोलला नाही मला. आश्रमची भूमी आहे ना आधी. उपयोग शेतकरी धान्य साठवण्यासाठी करतात. तसेच त्याचा उपयोग गरम मसाला सारख्या पदार्थांमध्ये मटण ते नाही. सुद्धा याच्या फळांचा वापर त्यांची कमेंट लाईव्ह कमेंट्री चालू आहे. काय झालं बाबू? नारळाच्या झाडापासून माडी काढली जाते. हिला घेणार कोणते सांगा पहिला. हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करते. गावातील गावकरी येथे एकत्र येतात. गावात जर 2 व्यक्तींची भांडणे झाली तर संपूर्ण गाव येथे एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करतात. तसेच गावातील सार्वजनिक काम जसे की आता पाखाड्या बांधणे, लाकडी साकव बांधणे अशी कामे कुणी, कधी आणि कुठे करायची याविषयीचे निर्णय गावकरी येथे बसून घेतात. आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक हे आपापल्या देवाकडे जातात आणि देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो. पण इथे जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजे कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळच आहे की आपल्या एकमेकांकडे येणं जाणं असतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. आम्ही हे नाव जाणीवपूर्वक ठेवू, कारण असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. आपण कोकणी माणसं वड, पिंपळ, साप यांची पूजा करतो. म्हणजे आपण निसर्गपूजक माणसं. म्हणून देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे वाघजाई. इथे काही पारंपरिक वाद्य आहे. लाकडी ढोल आहे, मातीचे ताशे आहे. ताशांचा खालील भाग हा मातीपासून बनवलेला आहे. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज 1 ते 2 किलोमीटर पर्यंत जात असे. पूर्वी याचा वापर हा धार्मिक कार्यात तसेच संदेश वहनासाठी केला जात असे. हा चव्हाटा देव आहे. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूतं असतात. तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावरती नियंत्रण. ते कडक लक्ष्मी दाखवते. जे कोतराजी लोक असतात ना, स्वतःला चापकाने मारून घेतात. ते लोक खेळ करण्यासाठी गावामध्ये येत असत, ते इथे दाखवते. हा कोळी समाज आहे. कोळी समाजाचे लोक समुद्राच्या इतके जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात. तरीही हे लोक कुशलतेने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धती अस्तित्वात होती. म्हणजे नाभिक, सुतार, चर्मकार, कासार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवापूर्व एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस आणि दाढी करण्याचे वर्षभरासाठी 4 पाईली म्हणजे आताचे 8 किलो धान्य मिळत असते. आणि एवढ्या अल्प मोबदल्यामध्ये हे लोक समाजाची सेवा करत असतात.
आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली गोष्ट ही गावभर होते. आता तुम्ही आला ती गोष्ट ज्या अर्थी आमच्या नाभिकाला समजली त्या अर्थी ती आमच्या संपूर्ण गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ आणि मग गावामध्ये फेरफटका मारू. ऐका तिथे जाऊन ऐका सांगते. हे खोत आहे. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक आणि राजकीय बाबतीत पहिला मान हा खोतांचाच. खोत हे गावचे प्रमुख असते. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे ही कामे खोतांची असतात. खोत लोक हे जमीनदार असतात. सर्वसामान्यपणे सुखावस्तू असतात. त्यांच्या बसण्याच्या लग्नीवरूनच नेहमी ऐषारामी जीवन जगायचे याची तुम्हाला कल्पना येईल. ही खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या, शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझघराचा उंबरठा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती. इथे खोतांची 2 मुले आहेत. ते आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. हाच खेळ महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. ही समोर आहे ती पडवी. सर्वसामान्यांनी पडवीला बसायचे. खोतांच्या उजव्या बाजूला असायचे देवघर, डाव्या बाजूला स्वयंपाकघर. खोतांच्या मागच्या बाजूला माझघर म्हणजे पूर्वीची बेडरूम. घराचे छप्पर पा, वरती छोटे छप्पर आहे, मध्ये गॅप आहे, त्याखाली मोठे छप्पर आहे. तिथून बाहेर जाते. बाहेरील थंड हवा तिची जागा घेते, त्यामुळे घरातील वातावरण थंड राहते. घरासमोर अंगण आहे, अंगणामध्ये तुळस आहे. अंगण हे कोकणी घराचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला एकही कोकणी घर असं दिसणार नाही तर घरात मग अशी रडत होता ना. इथे पाटाच्या पाण्यावरती लहान मुलगा खेळताना दाखवलाय. हा शेतकरी आहे. याचं गवताचं घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका. हा आमच्या गावातील एक महत्वाचा उत्पादक घटक होता. तो एकमेव धान्याचं उत्पादन करीत असे आणि गावातील 12 बलुतेदार, राजा, खोत यांना धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम हा करीत असे. म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक हा आमचा शेतकरी होता. पूर्वी त्याचं घर जसं असायचं अगदी तसं घर आम्ही ते उभारले. ही समोर जी चूल दिसते तिला पिरसा म्हणतात. ही सतत पेटती ठेवली जायची कारण पूर्वी लाईटर किंवा माचीस नव्हती. शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तेव्हा ती इथले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाकघरातील चूल पेटवीत असते. हा विस्तव जर विजला तर घरात 2 गारगोटे ठेवलेले असतात. त्या एकमेकावर घासून विस्तव करावा लागत असतो. तिथे शेणाने सारवलेली टोपली आहे. तिला कोकणी भाषेत कणगी म्हणतात. तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जातो. कोकणातील शेतकरी भात, नाचणी, हरीक, वरी यासारखी धान्य पिकवित असतो. ती कणगीमध्ये ठेवून वरती चिरफळाची फळे पसरवतात. झाकण ठेवून बाहेरून शेणामातीने लिंबून घेतले जात असे. त्यामुळे आतील धान्य 3 ते 4 वर्ष सहज टिकत असते. ही शेतकऱ्याची बायको आहे, ते शेतकऱ्याची मुलगी आहे. हा पाळणा शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवला. कारण आमच्या शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा हलत असते. प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असत. थोडक्यातच पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. हे उचल आहे. याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असे आणि इथे कोकणातील गौरी गणपतीचा सण दाखवला. लागणारे दागिने बनवून देण्याचे काम सोनार करीत असते. याच्या अप्रतिम कलाकुसरीमुळे याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र आणि अन्य वेळेला
ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान सोनाराचा असतो. चौल, राजापूर, दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी पूर्ण जगाशी व्यापार केला. इथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, कलम, कापड, हस्तिरंगी वस्तू, शंख, शिंपले, मसाले इत्यादी वस्तूंची निर्यात भारत करत असतो. त्या बदल्यात संपूर्ण जगभरातून भारतामध्ये सोने येत असते. कोकणातील 12 बलुतेदार दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहेत ते आम्ही ते दाखवले. त्यापैकी हा सुतार आहे. सुताराचे काम आहे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील. इथे दरा आणि गारुडी दाखवलाय सापाचा खेळ करणार. साईडला आहे ना बाबू, साईडला आहे ना. हा ऐकून मी चिटकत होता. हा लोहार आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम सुतार करीत असे, त्याचप्रमाणे त्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. उदाहरणार्थ कोयती, कुऱ्हाड, नांगराचे फाट. 500 वर्षापूर्वीची कोकणाची राजकीय स्थिती अस्थिर होती. इथले बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली आणि तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणात खोत आणि मराठा यांच्याकडे काहीशे वर्षापूर्वीच्या तलवारी आहे. त्यांना अजूनही गंज आलेला नाही. दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते. हा तेली आहे. पूर्वी कोकणी माणसं आपल्या जेवणामध्ये खोबऱ्या तेलाचा वापर जास्त प्रमाणात करीत असतात. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असतात आणि तेली त्याच्या देखत त्याला तेल पाडून देतात. हा तेलाचा घाणा आहे. याला खुंट म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जातात. हे जे उभे लाकूड दिसते त्याला लाट म्हणतात. या लाटेला आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते जेणेकरून लाट उभी राहते. इथे जोखडाला बैल बांधला जातो. आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः यावर बसते आणि हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवलं जातं. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते. हे तेल भरून काढायचे असेल तर सर्वप्रथम जोखडाचा बैल सोडायचा. जोखड बाजूला केले जाते. आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते आणि आतील तेल हाताने भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर सर्व क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजे पूर्वी तेलाला पसा ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय हा जातीनिहाय होता. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. म्हणजे प्रत्येकाला आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत असे. बांबूच्या वस्तू बनवून देण्याचे काम बुरुड करीत असे. हे सूप आहे, तिथे फुलांची परडी आहे आणि ही रोवळी आहे. रोवळीचा वापर हा धान्य धुण्यासाठी तसेच आजही धार्मिक कार्यात केला जातो. जेव्हा आमच्याकडे शुभकार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया रोवळीमध्ये दिवा ठेवून हातात घेऊन उभ्या असतात. शुभकार्य पार पडण्यापूर्वी दिवा विझला तर ते कार्य अशुभ मानले जाते. अजूनही आमच्या चाकरमान्यांचे जर मुंबईला लग्न असेल तर रोवळी गावावरून मुंबईला पाठवली जाते. पाखर आहे. प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती असते. कोणत्याही 2 समाजाची खाद्य संस्कृती समान नसते. म्हणजे आपल्या कोकणी माणसांची ही चविष्ट अशी खाद्य संस्कृती आहे. आम्ही कोकणी माणसं आपल्या जेवणात भात आणि मासे मोठ्या प्रमाणात खातो. कोकणात येऊन माशाची आमटी, उकडीचे मोदक आणि भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण न अनुभवल्यासारखे. पूर्वी घरामध्ये दगडमातीच्या वस्तू असत. इथे ही जातनी आहे आणि हे जे जातनी सारखे दिसते त्याला घिरट म्हणतात. जातनीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातले जाते. तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो आणि कोंडा बाजूला होतो. हे शेवया काढायचे लोखंडी यंत्र आहे. हे शेवया काढायचे लाकडी यंत्र. तिथे शेवयाचा लाकडी पाट आहे. ही चहाची किटली आहे. त्याच्या बाजूला टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या, खाली 3 डबे आहेत. बाजूला 2 चमचे आहेत. टिफिन बॉक्स दोन्ही बाजूने लॉक केले. हे मोदक पात्र आहे म्हणजे पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी घातले जाते. चाळणीवरती केळीचे पान ठेवण्यावर मोदक ठेवले जातात.
आणि झाकण ठेवून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते, त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात। हे पुराण यंत्र आहे, यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते आणि हे रॉड दोन्ही बाजूने उलट सुलट फिरवले जाते, त्यामुळे आतील डाळ वाटून निघते, त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात। इथे लाकडी चमचे आहेत आणि ही दगडी उखळ आहे, यामध्ये पूर्वी भाताचे पोहे मुसळाच्या सहाय्याने काढले जात असत। आपल्याकडे जो भात असतो तो रात्री भिजत घातला जायचा, सकाळी त्यातले पाणी काढून पोह्याच्या खापरावर भाजला जायचा आणि उखळामध्ये घालून मुसळाच्या सहाय्याने काढला जायचा, त्याचे पोहे तयार व्हायचे। यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन हे किती कष्टमय होते आणि हजारो वर्षे ते या पद्धतीनेच जगले गेले। हा कासार आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत। त्याप्रमाणे कासार मुलीच्या घरी आले। पूर्वी कोकणातील मुलींची लग्ने वयाच्या 8व्या ते 10व्या वर्षी होत असत। तोपर्यंत कासार मुलीला बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसत। ज्यावेळी मुलीचं लग्न होई त्यावेळी मुलीचे वडील कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत असत। या व्यतिरिक्त कोणताही मोबदला कासाराला मिळत नसे, म्हणजेच हा कासार 8 ते 10 वर्ष मुलीला क्रेडिट देत असत। म्हणजे पूर्वीची समाज रचना ही एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती। थोडक्यातच 12 बलुतेदार हे आपले काम कोणत्याही नफ्या तोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करत असत। पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते, त्यामुळे गावात पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असे। ज्या ठिकाणी गावात उंचावरती 12माही पाणी वाहत असे तिथे धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाने नेले जात असे। या पाण्यावर आमच्या नारळी पोकळीच्या बागांनी उन्हाळी भात शेती होत असते। उन्हाळी भात शेतीला पाणी भरपूर लागते, तेवढे पाणी प्रत्येक गावात उपलब्ध असते। ग्रामदेवतेनंतर पाणवठा हे एकमेव ठिकाण असे आहे ज्या ठिकाणी संपूर्ण गाव एकत्र येत असते। लहान मुले मासेमारी आणि अंघोळीसाठी येत, स्त्रिया पाणी भरण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी येत, तसेच गुराख्यांसारखे व्यावसायिक गुरांना पाणी पाजण्यासाठी या ठिकाणी येत। म्हणजे ग्रामीण जीवनाचा मध्यवर्ती केंद्र हा आमचा पाणवठा होता। वरती खवले मांजर दाखवले। खवले मांजर चालत नाही, हळूहळू डुगू हा चर्मकार आहे। चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम चर्मकार करीत असते। याच्या जोडीला मी आणखी एक प्रसंग सांगते जो 500 वर्षापूर्वी घडला। इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे। एका पर्वतामध्ये एक गुहा आहे, गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे। आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गुहेमध्ये जिवंत साप आहे। पूर्वी मार्लेश्वर देव हे एका गावामध्ये राहत होते। तेथील लोक हे वाईट मार्गाने वागू लागले, त्यामुळे शंकरांचे पावित्र्य हे कमी होऊ लागले। शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला। मकर संक्रांतीच्या आधी ते गावाबाहेर पडले। गावाबाहेर चर्मकाराचे घर होते। चर्मकार गरीब होता, परंतु श्रद्धाळू आणि नीतिवान होता। शंकरांनी कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्यासाठी विनंती केली। चर्मकाराने सुद्धा अतिथी देवो भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली। आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊन शंकरांनी आपले खरे रूप प्रगट केले आणि चर्मकाराला दर्शन दिले आणि त्याला सांगितले की यापुढे मी याच ठिकाणी राहणार। या गोष्टीला जवळजवळ 500 वर्षे होऊन गेली, परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांची त्यांच्या मूळ गावातून पालखी निघते। तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशच करतो। म्हणजे मार्लेश्वर हे असे देवस्थान आहे जिथे कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानला जात नाही।
हे नाही पत्ता अलाउड नाही, चालत नाही त्याला, घेत नाही. तू बघितलं येते हे या बसायचं थोडंसं बघ, टायगर बघ, तिकडे पण जायचं तसं. ज्याच्याकडे भरपूर धन आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की तिथून त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असतो. हे लोक ज्यावेळी गावात येत त्यावेळी यांच्या पायात चांबड्याच्या वाहनं, हातात घुंगराची काठी, खांद्यावर घोंगडी अशा वेशभूषेमध्ये येत असत. असे असले तरी प्रत्येक धनगर हा 100 ते 125 गायी आणि 5 ते 25 म्हशींचा मालक असे. प्रत्येक गायी म्हशीची किंमत 8 ते 10 हजारापर्यंत असे. या सर्वांची विक्री करायचे म्हटले तर याची किंमत काही लाखामध्ये जात असते. इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. परंतु कोकणी लोकांची राणीमान साधी असल्याने यांची राणी सुद्धा साधी होती. इथे बकरीची गोठी आहे. जंगली श्वापदांपासून संरक्षण होण्यासाठी ती उंचावरती बांधली. तिच्या आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये फट आहे, कारण त्यांनी केलेला मैला त्यातून बाहेर पडत असे. विच्चू 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 फोटो काढतो विंचू विंचू तोपर्यंत तिकडे बाकीचं होऊन जाईल. लवकर ये, फोटो काढ लवकर तिचा. चावेला हात लावू नको. अरे तोंडात कुठे हात घालते, चावेल. तू तर त्याला चावशील, अशी आहेस तू. नाहीतर काय. कात तयार केला जातो. पानामध्ये घालतात ना लाल रंगाचा कात तो. ही कादभट्टी आहे. पात तयार करण्यासाठी खैराचे झाड पूर्ण तोडले जाते. त्याच्या आतील भागांचे छोटे तुकडे केले जातात. ते तुकडे पहिल्या 4 मडक्यामध्ये पाण्यासोबत उकळवले जातात. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये पुन्हा विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या छोट्या वड्या पडल्या जातात. कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. जातेच ना वरती जा. पुढे नाही ना, जा जा. पुढे काय नाही ना. पुढे पुढे तुम्ही जा आणि वर उभा राहा. अरे वर उभा राहा, वर उभा राहा. हा डोक्यावर घाल पूर्ण. अरे डोक्यावर घाल पूर्ण. वाकडं केलंय काढलं. ये आता हे 2 एक्स्ट्रा राऊंड पण आले खाली. आता वॉइस दे. हा हवा. अरे हसना हियो करून. हा फोटो काढणार नाही, फोटो नाही काढत असली चालेल. फोटो काढायचे नाही आता. ते लोक गेले पुढे, फोटो नाही काढत आहे मी आता. गावकरी
आता याची माहिती आपल्याला स्वतःलाच घ्यायला लागेल. ते गेल्या ना मग संपलं कुठे. पैसे देऊया आपण. तर आम्ही कुठे आहे मत्साणावरती आहे. इथे मत्साणावरती बघायला आले. शिकारी करायला वापरतात असं सांगितलं होतं त्यांनी मगाशी. त्या मत्साणावरती आम्ही आलो आहे. हे बघ मत्साण. आता मागे खाली लाईन लागली मत्साण बघायसाठी लोकांची. आणि अशा प्रकारे प्राचीन कोकणचा प्रवास आम्ही संपवला आहे. अर्धी माहिती घेतली, अर्धे आमचे गाईड पुढे गेलेत. बघू त्यांना विचारू आपण. ह्या व्हिडिओ आपण यूट्यूबवर अपलोड करू शकतो काय. मग आपण ह्याला अपलोड करू बरोबर ना. काय तो विचारायला लागेल नाही तर लपडं होईल. मारतील लोक घरी येऊन आईच्या गावात. हां प्रदीप कोणी गाडीवाल्याने सांगितलं काय प्राचीन कोकण बघायला जाऊन घ्या म्हणून. हा मी बोललो. अच्छा तो माहिती होतं. मी घेऊन गेलो. कधी भरपूर दिवस. त्यांनी आम्हाला गाईड केलं त्या ताईनी. तिचं नाव होतं सिद्धी. तिला ती घाईत होती, तिला जायचं होतं. तर मी तिला म्हटलं तुझी एक छोटा इंट्रो देऊ शकतेस का. तर बोलले नाही बोलते मला उशीर होते. मी शूट पुढं फक्त तुझं नाव सांग आणि मला मी फक्त हे करतो शूट करतो. ती हो म्हणाली. मी शूट केलं पण मी स्टँड बाय होतो. मला माहिती नाही. तिचं नाव सिद्धी होतं. खूप छान माहिती दिली. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली तशी ती.